शेतकऱ्यावरती स्वस्तामध्ये माल विकून टाका, ज्याला शरद जोशी असं म्हणायचे की तूट पडली तर लूट. कांद्याचे भाव वाढले तर वाढले, त्यानं काय असं मोठं आकाश कोसळल्यासारखं होतं. पण कांदा ही जणू काही गरिबांची सर्वात अत्यावश्यक अशी उपभोगाची गोष्ट आहे आणि तो काही करून स्वस्त मिळालाच पाहिजे, याच्यासाठी आटापिटा करावा असं खरं प्रत्यक्षात कुठल्याच वस्तूत नसतं. किती राजकीय पक्षांनी निर्याती बंदीबद्दल आरडाओरडा केला किंवा आयात वाढल्याबद्दल आरडाओरडा केला? कोणी केला नाही. याचं कारण सगळ्यांचं मूळ गणित एकच आहे. क्षेत्राच्या प्रमाणात का होईना त्यांच्या गव्हाची खरेदी इतकी असली पाहिजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं केलेली, असं कोणी म्हटलं नाही. जे बिगर भाजप सरकार होते ते सुद्धा म्हणले नाहीत. शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पैसे देतो असं दाखवायचंय तर शेतकरी आत्मसन्मान योजना करा, उत्पन्न योजना करा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पीक कर्ज योजना करा किंवा विमा योजना करा की जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरामध्ये खात्यामध्ये केंद्र सरकारकडून एवढा पैसा जातो. असा जो हिशोब चाललाय हा हिशोब खरं तर पुढे 15-20 वर्ष सातत्यानं चालवावा असं त्याचा आकारमान नाही आणि त्याची गरज नाही. नमस्कार, ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या शेतीमाल बाजार आणि एकूणच शेती अर्थव्यवस्थेमध्ये काहीसं निराशेचं वातावरण आहे. त्याला मुख्यतः कारण यंदाचं दुष्काळी वर्ष आणि त्याला जोड मिळाली ती सरकारच्या धोरणांची. सरकार महागाई किंवा मग ग्राहकांना स्वस्त माल मिळावा याच्या नावाखाली अनेकदा बाजारामध्ये हस्तक्षेप करतं आणि त्यामुळं शेतीमाल बाजारामध्ये एकूणच शेती अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काहीसे निराशेचं वातावरण तयार झालेलं आहे. मग खरंच सरकारनं असं करायला हवं का? बाजारामध्ये कितपत हस्तक्षेप करायला हवा? नेमकं सरकार असं का करतंय? सरकारचे उद्देश नेमके काय असू शकतात? एवढे स्वच्छ आहेत का? या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की सरकार गेले वर्षभर म्हणजे आम्ही तर थेट असं म्हणतो की निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकार धोरणं आखतंय, वेळोवेळी बाजारात हस्तक्षेप करून शेतीमालाचे बाजार पडतंय. तर खरंच सरकारनं असे धोरणं आखायला हवी का किंवा मग सरकारचं आदर्श धोरण काय असायला हवं? स्पष्ट सांगायचं तर आदर्श धोरण नावाची अशी काही वस्तू अस्तित्वात नसते. आणि राजकारणी पक्षांना किंवा नेत्यांना राजकारण बाजूला ठेवून निवडणुका बाजूला ठेवून कधी धोरण आखता येत नाही. आणि हे फक्त मोदी सरकारबद्दल नाही, अगोदरच्या सरकारनाही तेच लागू होतं, मोदी सरकारलाही तेच लागू राहणार आहे. बरोबर. आता हा जो मूळ शेतीमधला जो प्रश्न आहे म्हणजे महाराष्ट्रात तर सर्वांना माहिती आहे 78 साली जेव्हा शरद जोशींनी पहिलं आंदोलन केलं त्यावेळेला त्यांचं म्हणणं मुख्यतः हेच होतं की आमच्या खर्चाची निदान भरपाई होईल इतका हमीभाव तरी द्या किंवा त्या हमीभाव आणल्याचं नाटक करू नका. जे काही असेल त्या शेतीला सर्व प्रकारची मोकळीक द्या आणि मग आमचा आम्ही बघतो. बरोबर. मग एकतर आमच्या खांद्यावरून आणि गळ्यावरून मान पकडून छाताडावर जे बसलात ते उठा, मग आम्ही बघतो. या दोन्ही प्रकारची युक्तिवाद हे शरद जोशींनी केले होते. खरं त्या आपल्याकडची आता परिस्थिती ही काय जरा नीट समजून घेऊ. शेतीमालाच्या किमती वाढल्या तर बिगर शेती क्षेत्रात जे काम करतात त्यांच्या जगण्याची जी काही म्हणून खर्चाची पातळी असते ती पातळी ही पैशाच्या स्वरूपात वाढते आणि ती जर जास्त वाढली तर त्या प्रकारच्या क्षेत्रांना त्या प्रकारची मजुरी, त्या प्रकारचे वेतनमान हे परवडत नाही आणि ते क्षेत्र हे जास्त झपाट्यानं वाढतं आणि ते वाढावं अशी सहसा बऱ्याच जणांची, बऱ्याच धोरणकर्त्यांची, राज्यकर्त्यांची आणि जनतेची देखील इच्छा असते. याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यावरती स्वस्तामध्ये माल विकून टाका, ज्याला शरद जोशी असं म्हणायचे की तूट पडली तर लूट, कारण तुम्ही उचलून घेऊन जाणार आणि नाहीतर मग जे काय होईल ते तुम्ही राम भरोसे बाजाराच्या बरोबर जे मिळेल ते पदरात पाडून शांत राहा. अशा प्रकारचं धोरण हे जगभर पडलेले प्रश्न आहेत. उदाहरणार्थ आत्ता या घडीला देखील म्हणजे अगदी तुम्ही कालची बातमी वाचलीत तर जर्मनी या देशामध्ये म्हणजे किंबहुना जर्मनी हा एक देश आहे, युरोपीय सर्व देश हे या ना त्या मार्गानं शेतीमालाच्या किमतीच्या संदर्भामध्ये अनुदानाचं धोरण राबवतात. आता ते अनुदान जर कापलं तर त्याच्यामध्ये त्याचा परिणाम काय होईल तर त्याचा परिणाम हा होणार आहे की शेतीमालातून येणारी जी उत्पादनं आहेत, रोजचं जेवण, खाण, फळभाज्या, दूध हे सर्वच गोष्टी महागतील. याच्यासाठी म्हणून ती अनुदान कपात केली पाहिजे
आणि जर तुम्हाला ते परवडत नसेल तर तुम्ही जिथं ते स्वस्तात होतं तिथून आयात केली पाहिजे, असं जागतिक व्यापारामधला देखील एक सूर आहे. आणि आपल्यालाही तो काय अमान्य आहे पूर्णतः असं नाही. तर ती निर्यातीबद्दल, उत्पादनाबद्दल, उत्पन्नाबद्दल असणारी जे अनुदानाची पातळी आहे ती घटल्याबद्दल जर्मनीत आज शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन चालू आहे. बरोबर. त्याला जोड आता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचीही मिळाली आहे. त्यामुळे हा प्रश्न फार जुना आहे, चिवट आहे, चिकट आहे. भारतामध्ये खरं त्याची वेगवेगळे पैलू आहेत, ते आपण जरा नीट लक्षात घेऊ. सरकार म्हटल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर आपल्या केंद्र सरकार येतं. खरं तर केंद्र सरकार याच्यामध्ये तुलनेनं कमी असायला पाहिजे आपल्या घटनात्मक धोरणानुसार. पण झालं आहे असं की ऐतिहासिक अनेक कारणांमुळे फार मोठ्या काही विशिष्ट वस्तूंचा, विशेष करून गहू, तांदूळ, जी आपण मुख्यतः स्वस्त धान्य योजन पुरवठा म्हणून जे काही चालवत होतो, त्याच्यासाठी ती खरेदी करायची आणि ती स्वस्तात विकायची, याची जी यंत्रणा आपण एक साधारणतः 60 सालापासून आत्तापर्यंत चालू ठेवली आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा फार मोठा वाटा आहे. बरोबर. आणि उदाहरणार्थ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी सर्वात मोठ्या प्रमाणात तांदूळाची आणि गव्हाची खरेदी करतं, त्यांच्या खरेदीचा जर तुम्ही आवाका बघितला तर लक्षात येईल की केंद्र सरकार याच्यामध्ये किती महत्त्वाचं स्वतःची भूमिका अजूनही राखून आहे. मध्यंतरी असं झालं 20 साली असा प्रयत्न केंद्र सरकारनं केला की हे चित्र बदलावं. हे चित्र बदलावं असं 20 साली एकाएकी झालेला साक्षात्कार नव्हता. 2002 सालापासून, म्हणजे 2002 सालापासून 20 सालापर्यंत 3 वेगवेगळ्या प्रकारची सरकारं आली आणि गेली. त्या सगळ्यांना म्हटलं तर हे मंजूर आहे की ज्या प्रकारची बाजार व्यवस्था आज शेतीमालाबद्दल त्याची जी काही घडी बसली आहे ती काही फारशी समाधानकारक नाही आणि ती बदलायला पाहिजे. आता बदलायची ती कोणी बदलायची असा खरा प्रश्न आहे. बरोबर. याच्यामध्ये त्याचं एक उत्तर असं आहे की काही राज्यांमध्ये त्याच्याबद्दल नियंत्रण आहेत. उदाहरणार्थ ज्याला आपण ॲग्रिकल्चरल मार्केटिंग रेग्युलेशन ॲक्ट म्हणतो, बाजार नियंत्रण कायदा जो आहे कृषी उत्पन्न बाजाराचा, तो नियंत्रण कायदा काही राज्यांमध्ये आहे, काही राज्यांमध्ये ज्याचा मागमूस सुद्धा नाही, अशी सर्वत्र परिस्थिती आहे. तर या बाजाराची जी काही नियमनाची पद्धती आहे ती कशी असावी याच्याबद्दल म्हणून जे अनेक वेगवेगळे प्रस्ताव आलेत, त्या प्रस्तावाला अनुसरून पहिल्यांदा 2006 साली एक मॉडेल ॲक्ट प्रतिमान म्हणून सर्व राज्यांना सांगितलं, पण कुठल्याही राज्यानं त्याला गांभीर्यानं घेतलं नाही. मग जसजशी व्यापाराची परिस्थिती, संधी बदलत गेली, त्याचं व्यापाराचं विशेष करून शहरामधलं स्वरूप नव्या तंत्रज्ञानाचा, नव्या वाहतुकीचा, नव्या साठवणुकीचा असा वापर करून जेव्हा त्याला धुमारे फुटायला लागले, त्यावेळेला मग काही राज्य सरकारांनी म्हटलं तर एकीकडे ते नियंत्रण कायद्याची जुनी घडी चालू ठेवली, दुसरीकडे एक नवी परवाना पद्धती आणली. उदाहरणार्थ आज घडीला महाराष्ट्रामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे परवाने जे तुम्हाला शेतीमालाचा व्यापार करायला परवानगी देऊ शकतात. आता ही अशी इतकी गुंतागुंतीची अवस्था का झाली याचं कारण आपण काही प्रश्नांचा निराश आणि तड लावण्याला फार विलंब करतो. पहिली गोष्ट अशी आहे की क्षणभर असं गृहीत धरू की शेतकऱ्यांना माल त्यांचा जो काही आहे तो त्या मालाची खरेदी कोणीही करायची म्हटली तरी त्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, त्याच्याबद्दल चांगली भरवशाची आकडेवारी पाहिजे. आज परिस्थिती खरी अशी आहे की बऱ्याचदा शेती मालाचं एकूण पैदास किती होते, ती प्रत्यक्षात किती आहे, बाजारात व्यापारात त्यातली किती भाग येतो, कुठं विकला जातो, याची म्हणावी इतकी काही पुरेशी काटेकोर चांगली माहिती खुद्द राज्य सरकारांच्या विभागांकडेच नसते. आणि याचं एक उदाहरण म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रातला डाळीच्या खरेदीचा प्रयोग फसला, याचं कारण राज्य सरकारला एकूण किती क्षेत्र डाळीखाली आहे आणि आपण जी ती खरेदी करू म्हटलं तर किती डाळ प्रत्यक्ष बाजारात येईल याचा काही ताळमेळच बसला नाही, इतका तो अंदाज सपशेल चुकला होता. त्यामुळे राज्य सरकारांनी काय करायचं याच्यामध्ये राज्य सरकारांनी त्याचे 2 पर्याय असू शकतात किंवा याची 2 स्वरूपं सहसा लोकांच्या डोळ्यासमोर येतात. एक, राज्य सरकारने स्वतःच व्यापारी व्हायचं. माझ्या मते ही अतिशय गदळ कल्पना आहे. या कल्पनेचा कधीही इतका मोठ्या प्रमाणात अवलंब करू नये. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासारखी संस्था अस्तित्वात आली त्यावेळची परिस्थिती निराळी होती, त्यावेळची टंचाई निराळी होती, त्यावेळची उत्पादन क्षमता निराळी होती. आता भारतातलं शेतीच्या उत्पादनाचं चित्र बदललं आहे. बरोबर. त्यामुळे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने स्वतःच एक मोठा व्यापारी व्हायचं अशी अवस्था आणणं हे काही फारसं हितावह नाही. परंतु होतं आहे असं
की जेव्हा जेव्हा म्हणून या किमती वर खाली होतात त्यावेळेला कोणता तरी एक समाजातला विभाग हा त्याच्या विरुद्ध आरडाओरडा करतो. किमती पडल्या शेतकरी नाराज असतात, किमती वाढल्या ग्राहक नाराज असतात आणि सरासरीनं ग्राहकांची नाराजी ही राजकीय पक्षांच्या दृष्टीनं सर्वात जास्त अशी संवेदनाक्षम गोष्ट समजली जाते. त्यामुळे ग्राहकांना काही केल्या महागाईची झळ पोचते असं चित्र आपल्या राजवटीचं नसावं असं जवळपास सर्व राजकीय पक्ष मानतात आणि त्याच्या पोटी काही प्रकारच्या समस्या उद्भवतात. आता उदाहरणार्थ कांद्याचे भाव वाढले तर वाढले, त्यानं काय असं मोठं आकाश कोसळल्यासारखं होतं. पण कांदा ही जणू काही गरिबांची सर्वात अत्यावश्यक अशी उपभोगाची गोष्ट आहे आणि तो काही करून स्वस्त मिळालाच पाहिजे याच्यासाठी आटापिटा करावा असं खरं प्रत्यक्षात कुठल्याच वस्तूत नसतं. बरोबर. आणि आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर आज गहू तांदूळ वगैरे जे प्राथमिक स्वरूपाचे जे काही अन्न घटक समजतात ते वगळता इतर घटकांचं उत्पादन आणि त्यांची बाजारपेठ इतकी मोठी विस्तारली आहे. उदाहरणार्थ भाज्यांची विस्तारली आहे, अंड्यांची विस्तारली आहे, कोंबडीच्या मांसाची विस्तारली आहे, दुधाची विस्तारली आहे. या प्रत्येकामधली परिस्थिती वेगळी आहे आणि प्रत्येका ठिकाणी बाजार हा सुरळीत चालू राहावा म्हणजे याचा अर्थ असा की बाजारामध्ये काही प्रमाणात किमतीत चढउतार हे होणारच आणि ते होणं हे त्याच्या खाली असलेली जी भौतिक परिस्थिती असते पुरवठ्याची आणि मागणीची सांगड घालण्याची ती बदलण्यामुळे होते. काही प्रमाणात असं होऊ शकतं की काही वस्तूंमध्ये काही काळासाठी व्यापारी स्वतः पुढच्या अंदाजानं साठवण करू शकतात, त्याच्यामुळे तात्पुरता तुटवडा होऊ शकतो. पण त्यांनी जर तो तसा सावधपणानं केला नाही, परिस्थितीचं भान ठेवून केला नाही, चुकीच्या अंदाजावरती केला तर उद्या पुन्हा त्यांनाही नुकसान सोसावंच लागेल, जसं आज राज्य सरकारलाही सोसावं लागतं किंवा केंद्र सरकारलाही सोसायला लागेल. त्यामुळे आपण आत्ता सध्या अशा द्विधा अवस्थेमध्ये आहोत की आपण एकीकडे युरोपीय किंवा अमेरिकन लोकांनी जशा प्रकारची शेतीमालाच्या अनुदानाची पद्धती अवलंबली तशा प्रकारची अनुदानाची पद्धती अवलंबावी अशी भारत सरकारची राज्य सरकारची तांत्रिक आणि बाजारपेठेची माहिती यंत्रणा जर बघितलं त्या यंत्रणेची क्षमता या दोन्ही दृष्टीनं ही त्या राज्य सरकारांना किंवा केंद्र सरकारांना पूर्णतः पेलणारी गोष्ट नाही. त्यांनी करायची असेल तर ती निवडक गोष्टींबद्दल करावी. कशासाठी तर काही वेळेला बाजारावरती अशा प्रकारचा एक आखणीचा आराखडा समोर असला की बाजार त्या दिशेनं जाऊ शकतो. त्या प्रकारचे काही गोष्टी करणं हे जास्त गरजेचं असतं. आता उदाहरणार्थ मी जर असं सांगितलं की हमी भावाची खरेदी आम्ही डाळीसाठी करू. डाळीसाठी का? कारण त्याच्यामध्ये साठवणूक क्षमता तुलनेनं जास्त आहे. दुधासाठी करू म्हटलं तर वेगळे प्रश्न येतील, भाज्यासाठी करायचं म्हटलं वेगळे प्रश्न येतील, अंड्यासाठी वेगळे प्रश्न येतील. त्यामुळे ज्याचं तुलनेनं साठवणूक केल्यानंतर असणारं देखील जे आयुष्यमान असतं त्या वस्तूचं म्हणजे ती नाशवंत इतकी नसते, टिकून धरता येते. यासाठी बाजाराचे जे काही वळण तयार करायचं ते वळण तयार करणारे कायदे ते वळण तयार व्हावं यासाठी म्हणून लागणारी जी काही आधारभूत यंत्रणा असते. आता उदाहरणार्थ साठे करून ठेवायचे. मी आज समजा एक 10 क्विंटल 50 क्विंटल 100 क्विंटल जो काही माल विकला तो मला आत्ता विकायचा नाही, तो मला ठेवून द्यायचा आहे. जरा बरी किंमत आली की मला तो विकायचा आहे. आता ती बरी किंमत केव्हा येणार, ती कुठल्या केंद्रात येणार, कारण आपल्याला लक्षात येत नाही. आपण केंद्रानुसार जर बघितलं 288 करायची आता 300च्या आसपास वेगवेगळ्या बाजार समित्यांच्याकडे आपले बाजार आहेत. प्रत्येक बाजारामधली किंमत सारखी बदलत नसते, वेगवेगळ्या दरानं बदलत असते. आता मला विकायचं तर असा एक गठ्ठा बाजार असू शकतो का? तर तो एक गठ्ठा बाजार करायचा तर त्याला तशा प्रकारची यंत्रणा पाहिजे. थोडं लोकांना समजावून मी थोडक्यात सांगतो. आज शेअर मार्केट घ्या. एकेकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ऐवजी म्हणून सरकारनं पुरस्कृत केलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आलं. ते कशामुळे आलं आणि ते कशामुळे चाललं याचं कारण नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं पहिल्यापासूनच नव्या पद्धतीनं ह्या ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो व्यापाराचं प्लॅटफॉर्म म्हणतात तो प्लॅटफॉर्म तयार केला आणि तिथे जसं स्पॉट फ्युचर चालतं तसं खरं तर पूर्वीपासून हे शेतीमालात चालत होतं पण आपण त्याच्यावरती फॉरवर्ड मार्केट ॲक्ट आली त्या मार्केटचा गळा दाबून टाकला आहे. अशा फॉरवर्ड मार्केट ॲक्टसाठी लागणारी जी मागची यंत्रणा आहे, साठवणुकीची यंत्रणा आहे, किंमत व्यक्त होण्याची यंत्रणा आहे, त्याचे लिलाव करण्याची यंत्रणा आहे, त्या लिलावामध्ये कोणीही कुठल्याही रीतीनं किमतीचं फार मोठं चलनवलन स्वतःच्या फायद्यासाठी आणि दिमतीवर करावं अशी परिस्थिती नसणं, ह्या गोष्टी शेतीमालात करता येतील का याच्याकडे राज्य सरकारांनी खरं तर जास्त लक्ष पुरवायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, राज्य सरकारांकडे आज
आपल्याकडे येणारा कोणता माल, किती क्षेत्र, किती उत्पादन होईल याचे काही भरवशाची अशी आकडेवारी नसते. तर ती तयार करण्याची यंत्रणा जी पूर्वी आता आहे त्यापेक्षा बरी होती, ती आता मृतप्राय झाली आहे अनेक राज्यांमध्ये. त्याची जरा पुन्हा पुनरुज्जीवन जर करता आलं तर राज्य सरकारनं काही करावं असं म्हणण्याला मतलब आहे. यापेक्षा केंद्र सरकारची परिस्थिती वेगळी आहे, कारण केंद्र सरकार या गोष्टीमध्ये पडतच नाही, कारण ते त्यांच्या अखत्यारीत नाही. बरोबर. ते काय करतात तर ते आज केंद्र सरकार मुख्यतः व्यापारी आहे एका बाजूला. उदाहरणार्थ गव्हाची खरेदी, जिथं गहू जास्त होतो तिथं जाऊन केंद्र सरकार त्याला जसं वाटतं, वेगवेगळ्या कारणासाठी वाटतं म्हणून ते खरेदी करतं, साठवणूक करतं. काही साठवणूक म्हणजे जवळपास 33% तो साठवणूक केलेला माल वाया जाईल अशा रीतीनं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर ते साठवतं. पण केंद्र सरकारला ते परवडतं, कारण केंद्र सरकारवरती म्हणावी तशी त्याला निधीच्या तरतुदीची विवंचना नाही, पण राज्य सरकारांना ती आहे. त्यामुळे केंद्र सरकारांकडून हे सर्व जे काही ओझं आहे ते राज्य सरकारांकडे हळूहळू हस्तांतरित कसं करता येईल हे जर बघितलं तर केंद्र सरकार त्या ज्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत तशा यंत्रणा उभ्या करायला राज्य सरकार कदाचित सक्षम बनेल. खरं सक्षम बनण्याची गरज आहे का तर माझ्या मते नाही. त्याचं कारण व्यापारी आज जो व्यापार करतात त्याच्यामध्ये काही राज्य सरकारांची कुबड्यांची त्यांना गरज नाही. कुबड्यांची गरज असेल तर कोणाला आहे तर ती खरं तर शेतकऱ्यांना आहे. कशा अर्थानं आहे तर मी ज्याला माल विकतो आणि मी ज्या बाजारात विकतो त्या बाजारामधली आवक किती, आज किती, उद्या किती येण्याची शक्यता आहे हे कळण्याची म्हणून जी बाजार यंत्रणा एरवी तुम्हाला उदाहरणार्थ शेअर मार्केट्समध्ये दिसते, जी फॉरवर्ड मार्केट्स आणि फ्युचर मार्केट्समध्ये दिसते, तशी जर समजा शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी मग तो शेतकरी नोंदणीकृत लागतो, त्याची त्या पिकाखालचं क्षेत्र नोंदणीकृत असावं लागतं, त्याला त्याच्यासाठी म्हणून त्यानं फी भरून आपल्याला साठवणुकीची जागा राखीव ठेवावी लागते. कारण ती काय फक्त शेअर मार्केटसारखं इकडून तिकडं ते धान्य जाणार नाही, कधी ना कधीतरी ते पोतं उचलून इकडं तिकडं जाणार आहे. त्या सगळ्याची यंत्रणा उभी करणं हे खरं जास्त गरजेचं आहे. अजून एक दुसरा प्रश्न याच्यातला असा आहे की जशी ही उत्पादनाची पातळी माहिती नाही तसा असे अनेक शेतकरी आहेत आज की जे नावाला शेतकरी आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या नावावर इतकी छोटी आणि तुटपुंजी जमीन आहे की त्या जमिनीमधून ते स्वतःचं कुटुंब चालवतील अशी बिलकुल अवस्था नाही. म्हणजे असा फार मोठा ज्याला अल्पभूधारक किंवा अगदी छोटे असणारे शेतकरी, जमीनधारणा असणारे शेतकरी यांचं उत्पन्न आणि यांची सगळी कुटुंबाचा चरितार्थ हा त्या शेतीतून चालेल अशी अवस्था नाही. आता हे या जमिनीचं तुकडेकरण विरोधी कायदे असूनही तुकडे हे तर होत राहिलेले आहेत. त्या तुकड्यांचं काय करायचं, त्या तुकड्यांनाच मुळात एक प्रकारची वेगळी बाजारपेठ तयार करण्याची गरज आहे. आता ती जर व्हायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी परत नोंदणी पद्धत वेगळी, त्याची खरेदी विक्री वेगळी, त्याला मालक ठेवून त्याला ती जमीन भाड्यानं देण्याची क्षमता जी आहे ती क्षमता कशी बळकट करता येईल हा त्याच्यामधला मोठा प्रश्न आहे. कारण असं आहे की शेतीची पुढच्या 15 वर्षानंतर कशा प्रकारची घडी असेल याचा राज्य सरकारलाही विचार नाही आणि केंद्र सरकारलाही नाही. केंद्र सरकारला का नाही, कारण केंद्र सरकार म्हणतं की हा तर एकतर राज्य सरकारचा आहे. आम्ही म्हणत होतो की बाजारपेठा खुल्या करा आणि सगळ्यांना कुठं पाहिजे तिथं विका, त्याला राज्य सरकार तयार नाहीत, मग आम्ही काय करू शकतो. तर गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की वेगवेगळ्या रीतीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे गोळा करणं, 4 महिन्यातून एकदा असे 3 वेळा पैसे गोळा करणं, असे 6,000 रुपये दिले की एका अर्थानं युरोपसारखी अनुदान पद्धती चालवण्याचं श्रेय सरकार घेऊ शकतं आणि तशी ती चालू आहे. बरोबर. ही किती काळ आणि कोणत्या पिकाबद्दल किती प्रमाणात चालू ठेवावी याला खरं तर काही क्षितिज नाही. तुम्हाला म्हटलं तर ती तुम्ही किती ताणू शकता, म्हटलं तर नुसतीच जाहीर करून प्रत्यक्षात त्याचं काहीच होत नाही अशा अवस्थेला कुंठित अवस्थेला देखील ठेवू शकता. पण केंद्र सरकारचा एकूण रोख जो आहे त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल याच्यासाठी प्रयत्न करू. आता याचे 2 अर्थ होऊ शकतात की शेतकऱ्याच्या पदरात पडणारी मिळकत, शेतीतल्या तयार झालेल्या उत्पन्नातून तयार झालेली मिळकत ही दुप्पट होईल हा एक अर्थ आहे. जर समजा शेतीतनं होत नाहीये तर मग तुम्हाला एवढी कमी पडतंय ना, मग आम्ही तुम्हाला दर महिन्याने 2,000 असे 3दा देतो, 6,000 मिळाले, या अर्थानं तुमचं उत्पन्न वाढलं, असा खेळ सध्या केंद्र सरकार करतंय. बरोबर. हा फार काळ चालवण्यासारखा नाही, ते चालवणं स्पृहणीय देखील नाही. मुळात काय पाहिजे की ज्याला शेती परवडते आणि शेती परवडू शकते अशी जी काही आर्थिक चौकट ज्याच्यामध्ये मी मगाशी ज्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला ही विकसित करणं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारांचं काम आहे. ती न करता प्रश्न जसा येईल त्याप्रमाणे काहीतरी त्याला उत्तर द्यायचं. डाळीच्या किमती पडतायत का,
डाळीच्या किमती महाग पण वाटता कामा नयेत, त्या पडलेल्या पण वाटता कामा नयेत. अशा वेळेला काय करायचं, मग केंद्र सरकार पण म्हणतं आम्ही जसं तांदूळ करतोय, आम्ही गहू करतोय, आता आम्ही डाळी पण करू, उद्या ते तेल बिया पण करतील. असं करता करता केंद्र सरकार काय सर्वच्या सर्व शेतीमालाची ज्याची साठवणूक होऊ शकते अशा मालाच्या एक गलेलठ्ठ व्यापारी होणं हे काही शहाणपणाचं लक्षण आहे का? तर नाही. याचं कारण या व्यापारासाठी केंद्र सरकारची गरज नसते, राज्य सरकारची नसते. त्याच्यामध्ये होणाऱ्या चढउतारांना किती प्रमाणात पायबंद घालायचा, किती प्रमाणात आळा घालायचा, किंवा काही बाबतीत किती प्रमाणात भाववाढ होऊ द्यायची, ह्याच्याबद्दलचं अप्रत्यक्षरित्या राबवता येण्यासारखं धोरण तयार करण्याची क्षमता ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी विकसित केली पाहिजे. काही काळ मध्य प्रदेश सरकारनं सोयाबीनबद्दल कॉमर्स प्लॅटफॉर्म करून जशा प्रकारची गोष्ट केली ती कालांतरानं हळूहळू मागे पडत चालली. खरं तो जास्त चांगला मार्ग होता आणि अशा प्रकारचा मार्ग अनेक प्रकारच्या धान्यांमध्ये विशेष करून हा किंवा काही प्रकारच्या उदाहरणार्थ तेलबिया किंवा डाळ यासारख्या पिकांमध्ये त्यांनी आणण्याचा कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये हे शक्य आहे. विशेष करून तेलामध्ये तर कसं आहे की तेलामध्ये त्याला पुढची प्रक्रिया आहे. तेलबिया आहे का कोणी तेलबिया रोज चावून खात नाही, तेलबियाचं तेल काढावं लागतं, त्यामुळे त्याची बाजारपेठ पुढची वेगळी आहे. डाळीची देखील नुसती शेंगा घेऊन होत नाही, त्याला पॉलिशिंग करावं लागतं, प्रोसेसिंग करावं लागतं, पॅकेजिंग करावं लागतं. या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारनं स्वतःच्या अखत्यारीत घेण्याची काही गरज नसते किंवा राज्य सरकारनेही नसते. भरपूर व्यापारी आहेत आणि भरपूर सक्षम शेतकरी आहेत जे म्हटलं तर स्वतः देखील कालांतराने याच्यावर व्यापार करायला लागतील. पण शेतकऱ्यांना व्यापारी बनवता येईल अशी बाजार यंत्रणा आज तयार होऊ शकते तंत्रज्ञानामुळे. या गोष्टीकडे भर देण्यापेक्षा जसा प्रश्न उपटेल तशा प्रमाणात कोणावर तरी मेहरबानी केल्याचा आविर्भाव करत या ना त्या पद्धतीचं धोरण जाहीर करणं. मग कांद्याचे भाव वाढतायत, मग निर्यात बंद करा, कारण मग त्याच्यामध्ये तुटवडा आहे, तो बाहेर जाणारा कांदा बंद करून टाका. या प्रकारानं कुठलीही अर्थव्यवस्था ही समूळ बदलत नाही, उलट त्या जुन्या दुखण्यांमध्येच ती अर्थव्यवस्था कितपत राहते. बरोबर. याचं भान नसणं ही या दोन्ही सरकारांच्या पातळीवरची समस्या आहे असं माझं मत आहे. अच्छा, आता आपण बोलता बोलता गरिबांनी असा उल्लेख केला. आता केंद्र सरकारनं पार 81 कोटी लोकांना, गरीब लोकांना मोफत धान्य देण्याचा एक कार्यक्रम आखला. त्याला जोड दिली आता डाळींची, त्यानंतर गहू पिठाची, या सगळ्या गोष्टींची. पण याच्यामधून एक होतं की गरिबांना अन्न देणं इथपर्यंत याचा हा परिणाम नसतो, तर उद्या बाजारामध्ये जे व्यापार करत असतात थेट त्यांना स्पर्धा तयार होते ते सरकारच्या स्वस्त मालाची किंवा मोफत मालाची. त्यामुळे एकूणच बाजार व्यवस्थेवर हा परिणाम दिसून येतो आणि एकूणच बाजार व्यवस्था विशेषतः शेतीची, सगळ्या शेतमालांचा आपण म्हणू की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला परिणाम दिसून येतात. तर याच्याकडं खरंच आपल्याला पुढच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते का? समस्या तर स्वाभाविक आहे निर्माण होणं, कारण आज 80 कोटी लोकांना देतो. 80 कोटी लोकांना दरवर्षी थोडक्यात त्यांना थाळी वाढून दिल्यासारखं या वस्तूंचा पुरवठा करणं, हे किती काळ याच्यासाठी पैसे घालावेत आणि ह्या सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त स्वीकारार्ह असा मार्ग आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. कारण काय आहे, कोविडच्या अवस्थेमध्ये या धोरणाला सुरुवात झाली, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या मी जे मागाशी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं, हा फार जुना अर्थशास्त्रातला प्रश्न आहे. जेव्हा पहिल्यांदा रिकार्डोनं तो जो मुक्त व्यापाराचा मुद्दा मांडला होता त्यावेळेला सुद्धा मूळ काय म्हणणं होतं की जर तुम्ही धान्याच्या आयातीवरती बंदी घातली तर आपला जो कारखानदारी जी व्यवस्था आहे ती कारखानदारी व्यवस्था वाढणं थांबेल आणि ते दीर्घकाळामध्ये हे आपल्याला फायद्याचं नाही. व्यापारावरती असणारी जी बंदी आहे ती उठवली पाहिजे. हेच तत्व या ना त्या मार्गानं याच प्रकारचा तिढा किंवा याच प्रकारचा तणाव हा सर्व अर्थव्यवस्थांमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये सातत्यानं चालू राहिला आहे. याला अजून एक मूलभूत गोष्ट कारणीभूत आहे की आपल्याला असं वाटतं की जी वस्तू मूलभूत स्वरूपाची आहे ती स्वस्तातल्या स्वस्त मिळाली पाहिजे. मूलभूत आहे म्हणून मी माझ्या उत्पन्नातला सर्वात जास्त खर्च त्याच्यावर करायला तयार होईन, या स्वाभाविक गरजेपेक्षा दुसरं काहीतरी करता येईल अशी आशा असणं ग्राहकांच्या मनामध्ये, ती सर्वात शेतकऱ्याला होते. की एखादी वस्तू मूलभूत आहे तर मग तू त्यासाठी किंमत का नाही जास्त देत, असा जर प्रश्न विचारला तर त्याला अर्थशास्त्रज्ञांकडे काय उत्तर आहे? जी गोष्ट सर्वात मूलभूत आहे, ज्याच्याशिवाय तुमचं काही चालू शकत नाही, तर मग तुझे प्राधान्य खरेदीमधले असेच असले पाहिजेत की तुझ्याकडे असलेली जी काही क्रयशक्ती आहे त्याचा जास्त ओघ आणि ओढा हा त्या वस्तूकडे गेला पाहिजे. पण आपल्याला तसं व्हायला नको आहे अनेक ग्राहकांना, आणि तसं व्हायला नको आहे ही जी प्रबळ जाणीव आहे ही राज्यकर्त्यांनी पण पाठिंबा दिलेली जाणीव आहे. म्हणून हे तिढे अजून जास्त खोलवर रुतत जातात.
सर आणखीन एक इथं मुद्दा उपस्थित केला जातो की सरकार गेल्या वर्षभरापासून जे काही धोरणं आखतं, विशेषतः कोविडपासून, पण ते कोविडमध्ये सगळ्यांनी ते मान्य केलं की हे गरजेचं होतं. परंतु आफ्टर कोविड आता खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले, तरी खाद्यतेल आयात शुल्क अगदी कमी केलेलं आहे आणि आयातीचा लोंढा सुरूच आहे. त्यामुळे आपल्या सोयाबीनपासून सगळ्या पिकांचे मालाचे भाव पडलेले आहेत. तसंच कांदा निर्यात बंदी आहे, गहू निर्यात बंदी, स्टॉक लिमिट्स, हे सगळे धोरणं आहेत. तर अनेकांचं म्हणणं असं आहे, असं मांडणीसुद्धा केली जाते चांगल्या चांगल्या लोकांकडून, की जे 3 कृषी कायदे सरकारने आणले होते आणि ते 3 कृषी कायदे सरकारला मागं घेण्यास भाग पाडलं, त्यामुळे हे सगळं होतंय. जर कायदे अंमलात आणले असते तर सरकारच्या हातामध्ये हे कोलीत मिळालं नसतं. याच्यामध्ये काय तर असं आहे की कायदे मागं घ्यायला नको होतं ही वस्तुस्थिती आहे. पण कायदे मागं घेतल्याशिवाय सरकारला तरता आलं नसतं ही पण देखील राजकीय वस्तुस्थिती आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सरकारनं स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा मानला, कायदे मागे घेऊन टाकले. सुप्रीम कोर्टाकडे शेतकरी संघटना, अजून 2 तज्ज्ञ होते, यांनी दिलेला जर अहवाल बघितला तर तो अहवाल असं सांगतो की तुम्हाला जरी आहे ती घडी चालू ठेवायची असली तरी ती आहेत तशीची तशी चालू ठेवू नका. उदाहरणार्थ गव्हाची खरेदी करायची, या गव्हाच्या खरेदीमध्ये पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश यांचा वाटा आणि उरलेल्या सगळ्या राज्यांचा वाटा एकत्र करून बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये असमता किती आढळेल. म्हणजे जणू काही या 3 किंवा 2.5 राज्यांसाठी म्हणून ही योजना चालली आहे आणि तिथल्या आडत्यांनी अशी योजना आत्तापर्यंत चालू असलेली पुढे चालू राहिलीच पाहिजे म्हणून चालवलेल्या आंदोलनासारखं ते आंदोलन होतं. पण त्याला वेगवेगळ्या कारणांना लोकांना असं वाटलं की हे शेतकरी उठाव होतोय तो बरा आहे, कारण त्याच्यामुळे राज्य सरकार ताळ्यावर येईल, केंद्र सरकार ताळ्यावर येईल किंवा ते पडेल. ह्या आशेपोटी सर्व राजकीय पक्षांनी त्यावेळेला भूमिका घेतल्या होत्या. कोणीही असं म्हणलं नाही, उदाहरणार्थ ज्या राज्यांमधून गहू त्यांच्या निदान क्षेत्राच्या प्रमाणात, लोकसंख्येच्या प्रमाणात नाही म्हणते मी, क्षेत्राच्या प्रमाणात का होईना त्यांच्या गव्हाची खरेदी इतकी असली पाहिजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं केलेली, असं कोणी म्हटलं नाही. जे बिगर भाजप सरकार होते ते सुद्धा म्हणले नाहीत, कारण त्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही सुधारणेमध्ये, बदलत्या वाटचालीमध्ये रस नाही. शेती धोरण बदलण्यामध्ये कोणालाही मूलभूत रस नाही, कारण दर 5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतात त्या निवडणुकामध्ये आपलं भवितव्य काय राहील या चिंतेनं ग्रासलेले सगळे राजकीय पक्ष असतात. त्यामुळे शेती क्षेत्रामधले जे काही बदल घडायचे त्या बदलांना काही चालना ह्या त्या 3 कायद्यांमुळे आली असती असं म्हणणं हे जरा टोकाचं आहे की हे 3 कायदे आल्यामुळे हे सगळे प्रश्न सुटले असते. बिलकुल सुटले नसते. समजा हे कायदे मंजूर झाले असते पण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची खरेदी जर तशीच चालू राहिली असती तर ती कशी काय व्यवस्थामध्ये फार मोठा बदल होईल. व्यापाराला आणि उत्पादनाला, जे उत्पादन खरेदी करून पुढे व्यापाराचं चाक चालणार, त्याचं जे स्वरूप आहे, त्याची जी गती आहे, त्याचं जे आकारमान आहे, ते आकारमान कसं बदलता येईल, त्याच्यासाठी लागणारी भावी काळातली गुंतवणूक शेतीमध्ये कोणत्या रीतीनं, कोणत्या तंत्रानं होईल, हे धोरणात्मक प्रश्न हे आपल्या दृष्टीनं कधीच त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न म्हणून राहत नाहीत. राहतात काय तर आज असं समस्या आली आहे तर त्याला काय करायचं, म्हणजे थोडक्यात इमर्जन्सी पेशंट्सना जसं हाताळलं जातं तसं शेती क्षेत्रातल्या सगळ्या प्रश्नांकडे बघितलं जातं. पण याच्यात एक कारण खरं हे मान्य केलं पाहिजे, खुद्द राज्य सरकारांनाच याच्यामध्ये रस नाही. राज्य सरकारांना अशा प्रकारच्या कोणत्याही, आपल्याकडचं क्षेत्र कुठलं आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचं पीक अधिक येतं, आपल्याला कोणत्या पिकामध्ये खरा अधिक लाभ आहे, म्हणजे आपल्याला ती क्षमता आहे अर्थानं लाभ आहे, त्याची जोपासना कशी करायची, त्याची बाजारपेठ कशी जास्तीत जास्त सुव्याख्यित करायची, याच्याबद्दल राज्य सरकारांना कळकळ नाही आहे. अच्छा. आणि याच्यातली एक अडचण अशी आहे की त्यांनी मनात आणलं तर करता येतं. आता उदाहरणार्थ मी कोणतं पीक घेतलं याची नोंदणी करणं आणि माझ्याकडे एवढं पीक अंदाजित माझ्याकडे उत्पादन येणार आहे याची नोंदणी करणं, हे आज साध्या मोबाईलवरून पटपट होऊ शकतं. ज्या मोबाईलवरून द्राक्ष बागायतदार आपल्या प्लॉटचा नंबर आणि आपण पाठवलेल्या द्राक्षाच्या पेट्या यांची सांगड घालून सर्टिफिकेट मिळू शकतात, अशी यंत्रणा महाराष्ट्र राज्य सरकारनं एक त्या द्राक्ष पिकासाठी तयार केली. ही अन्य पिकांमध्ये का होऊ शकत नाही? असा जर विचार केला तर मग आपल्या लक्षात येईल की याच्यासाठी असणारी जी राज्य सरकारच्या हालचालीची, राज्य सरकारचा जो रोख असला पाहिजे, तो रोख कुठं असला पाहिजे याच्याबद्दल कोणी नव्यानं विचार करायला तयार नाही. जणू काही एक आपली ती वैद्याची किंवा पूर्वी लोक 12 क्षाराची पेटी आहे, अशी परिस्थिती आली की हे औषध देऊन बघा, तशी आली तर ती औषध देऊन बघा, अशा पद्धतीनंच मुख्यतः आजवर शेती धोरण चालतं.
ही शेती धोरणामधली दीर्घकालीन समस्या आहे. आणि ते कायदे जर प्रसारित झाले असते, प्रचारात आले असते, तर कदाचित राज्य सरकारांना याच्याबद्दल हातपाय मारावे लागले असते. अच्छा. ते कायदे मागं घेतले गेले. पूर्वी आहे तसं सर्व चालू राहणार अशी संधी त्यांना मिळाली आणि केंद्र सरकारने याच्यात समाधान मानलं. शेवटी काय आहे, आपल्याला शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पैसे देतो असं दाखवायचंय. तर शेतकरी आत्मसन्मान योजना करा, उत्पन्न योजना करा, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पीक कर्ज योजना करा किंवा विमा योजना करा, की जेणेकरून शेतकऱ्याच्या पदरामध्ये, खात्यामध्ये केंद्र सरकारकडून एवढा पैसा जातो. असा जो हिशोब चाललाय, हा हिशोब खरं तर पुढे 15-20 वर्ष सातत्यानं चालवावा असं त्याचा आकारमान नाही आणि त्याची गरज नाही. खरा प्रश्न काय आहे की आजवर चालत असलेली शेती तेवढ्याच शेतकऱ्यांच्या समवेत चालली पाहिजे, हा भ्रम आपण सोडला पाहिजे. काही लोक शेतीतून बाहेर पडणार, सक्तीनं पडणार, स्वेच्छेनं पडणार, परिस्थितीच्या रेटानं पडणार, वेगवेगळ्या कारणानं पडणार. ते जर बाहेर पडले तर त्यांची जमीन नाही बाहेर पडत, ती कोण घेईल, कशासाठी घेईल, कुठल्या पिकाखाली वापरेल, हा जो काही पुढचा मार्गक्रमणेचा जो सर्व प्रश्न आहे, या प्रश्नाला हात घालायला कोणी तयार होत नाही. ही खरी त्यातली अडचण आहे. त्यामुळं हे काही नवीन नाही आहे निर्यात बंदी करणं, आयात जास्त करणं. कारण याच्यामध्ये सरळ सरळ रोग हा असाच आहे की ग्राहकांची नाराजी ओढून घेता कामा नये. तो रोष विशेषतः निवडणुकीमध्ये जर मतदानाच्या स्वरूपात जर हस्तांतरित झाला किंवा रूपांतरित झाला तर ते त्यांना परवडेसर वाटत नाही. म्हणून सगळेजण या गोष्टीवरती सुखी आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला असं वाटत नाही की तुम्ही हे धोरण घेतलं. किती राजकीय पक्षांनी निर्याती बंदीबद्दल आरडाओरडा केला किंवा आयात वाढल्याबद्दल आरडाओरडा केला, कोणी केला नाही. याचं कारण सगळ्यांचं मूळ गणित एकच आहे. मूळ बघण्याची दृष्टी, त्यांची क्षमता, दूरवर बघण्याची दृष्टी ही तितकीच कोती आहे, तितकीच मर्यादित आहे. हा शेतकऱ्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर, आता शेवटचा प्रश्न आहे आपला की आपण शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा सतत विचार करतो. नेहमी शेती आपली तोट्याची आहे असं एक गणित मानलं जातं. ठीक आहे, आता आपल्याला म्हणजे आपल्याकडे सरासरीनं तोटे, सरासरीनं सर्व शेतकऱ्यांना सर्व काळ तोटा होतोय असं नाही. तर सरासरीनं तोट्याची आहे किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांचं गणित नेहमी तोट्याचं जातं असं एक मांडणी केली जाते. आपण पाहिलं सोयाबीन, कापूस किंवा इतर एकतर आपल्याकडं उत्पादकतेचा एक प्रश्न आहेच तो. त्याशिवाय आपल्याकडं शेतकऱ्यांना जो काही एकूण शेतीमालाच्या ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत जे काही मूल्यवाढ होते त्यातला शेतकऱ्यांचा हिस्सा किंवा शेतकऱ्यांना मिळालेला तो पैसा हा खूप कमी असतो. हे जर टाळायचं असेल किंवा शेतकऱ्यांसाठी विशेषतः की शेतकऱ्यांना जर ग्राहकांच्या किमतीमधला आपला हिस्सा वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांनी आता काय करणं अपेक्षित आहे? खरं तर याचं उत्तर सोपं आहे. मी जे करत नाही त्याचा नफा माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याचा तोटाही माझ्याकडे येऊ शकत नाही. शेतकऱ्यांना व्यापारातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये रस असेल तर शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीनं शेती केली पाहिजे आणि त्याचा काही प्रमाणात, काही अंशानं का होईना, व्यापार पण केला पाहिजे. आणि हा व्यापार न करता व्यापाऱ्याच्या खिशातले 4 पैसे माझ्याकडे आपोआप यावेत अशी किंमत यंत्रणा जगात कुठेही तयार होत नाही. त्यामुळे जिथे संख्येनं शेतकरी कमी आहेत तिथं पण हे झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करावा की आपला माल आपल्याच पद्धतीनं निदान एका टप्प्यापर्यंत आपण कसा विकू शकतो. जर ते परवडणारी किंमत नाही तर मागे येऊ शकतो का, वाढ बघू शकतो का. या प्रकारची जी काही सोडवणूक असेल त्या सोडवणुकीसारखी व्यासपीठं आज इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग म्हणून उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ सगळे शेअर ज्याच्या किमती वाढलेले नाहीत ते काय सगळे शेअर लगोलग दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी विकून टाकला असं कधी झालंय का? तर होत नाही. शेतीमालाबद्दल अडचण काय असते, त्या शेतीमालाला एक प्रकारचा नाशवंत मर्यादा असते. तुम्ही टिकवून ठेवाल 1 वर्षाबरोबर टिकून, पुढे कीड लागली तर काय होईल. यासारखे जे त्याची वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या बाजाराचं स्वरूप आखलं पाहिजे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याला असं वाटतं की फॉरवर्ड मार्केट आणि फ्युचर मार्केट म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे, ही सगळी सट्टेबाजी आहे अशी जी धारणा आहे, ही धारणा बदलून त्याचा नेहमीच्या व्यवहारात चालणाऱ्या व्यापाराच्या व्यवहारांसाठी म्हणून किती वापर करता येईल, तो कसा बदलता येईल याचा पर्याय आणि स्वतःच त्या वस्तूचं मूल्य वाढ झालेल्या स्वरूपामध्ये, उदाहरणार्थ साधं पॅकिंग जरी शेतकऱ्यांना स्वतःकडे करायचं ठरवलं तर तो प्रश्नाचं स्वरूप फार बदलतं. आज आपण युरोपात जेव्हा विकतो त्यावेळेला काय पोतीच्या पोती लावून विकतो का? नाही विकत. प्रीपॅक्ड बासमती गहू तांदूळ जातो. तसं करणं हे शहरामध्ये पण शक्य आहे, स्थानिक बाजारपेठेमध्ये म्हणजे देशी बाजारपेठेत पण करणं शक्य आहे. त्यामुळे मूल्य कशामुळे वाढतं
तयार झालेल्या शेतीमालाचं याचे जे टप्पे आहेत त्यातले कोणते टप्पे शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्यांनी तयार केलेल्या कंपन्यांमधून हे करता येणं शक्य आहे याचा विचार केल्याशिवाय किंवा हे सापडल्याखेरीज असं होऊ शकत नाही. एक माझी वस्तू कोणतरी घेणार, ती विकण्यासाठी तो जो काही करणार त्याची जोखीम, ती जोखीम न घेता त्या जोखमीतला येणारा नफा माझ्याकडे पडेल असा कुठलाही जगात अर्थव्यवहार चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे करण्याचा पण प्रयत्न करावा आणि माझ्या मते तो प्रयत्न काही प्रमाणात होतोय. त्याच्यासाठी म्हणून ह्या कायद्यांची जी गरज होती ते कायदे मागं घेतल्यामुळे गेली ही गरज गेली. कारण शेतकऱ्यांना हे करण्याची जी क्षमता आयती चालून मिळणार होती, राज्य सरकारांच्या जोखडापासून मुक्तता मिळणार होती, ती मुक्तता याच्यामुळे फारच आकुंचित झाली. त्याच्यासाठी म्हणून ती कायदे व्हायलाच पाहिजे होते असं माझं मत आहे. कारण त्या कायद्याने सर्व साधत नाही, पण कायद्याने जी मोकळीक मिळते त्याच्यातून माणसं वेगवेगळ्या रीतीने व्यवहार करायची धडपड करतात, त्याच्यातून नवीन मार्ग सापडतात. हा नवीन मार्ग सापडण्याचा मार्ग आपण ते आहे ते कायदे चालू ठेवून खुंटून ठेवला आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला व्यापाऱ्यांचा नफा पाहिजे असेल शेतकऱ्यांना, तर त्यांनी व्यापाराचा एकतरी टप्पा पुढे जायला पाहिजे, ॲटलिस्ट बेसिक तरी जायला पाहिजे. अगदी. आता आपल्यासोबत होते ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे सर. शेती संदर्भातले जे काही सरकारची धोरणं आहेत, सध्याच्या शेतीच्या पुढचे प्रश्न आहेत किंवा आपल्या शेतीमालाचा बाजारभाव आहे, ह्या सगळ्या प्रश्नांवर सरांनी अगदी सखोलपणे आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.